विषय काढलाच आहेस ना, तुला निसर्गातलंच एक उदाहरण देते मग मी आता. आई, माझ्या PhD मध्ये मी झाडांचा खूप जवळून अभ्यास केलाय. मला सांग, आपण मातीमध्ये बी पेरलं तर ते लगेच रुजतं का गं? बरोबर ना? मुळात ते बी रुजण्यासाठी ना ती माती सुपीक असावी लागते, त्या मातीची मशागत करावी लागते, त्या मातीमध्ये तो ओलावा असावा लागतो. मग जर माती कोरडी असेल, त्यात जर आपण बी पेरलं तर ते रुजणारच नाही अगं, ते कोमेजून नाही का जाणार? कारण आई, हा मुद्दा ना मुळात अधिरापुरती लागूच नाहीये, हा प्रत्येक बाईला लागू होणारा मुद्दा आहे. प्रत्येक बाईचं शरीर ही तीच माती आहे आणि बाळ म्हणजे ते बी आहे. आता बाळ पोटात वाढवण्यासाठी तो आई बनण्याचा मायेचा ओलावा जर निर्माण झालेला नसेल तर मला सांगते बी कसं रुजेल? अगं, ही चांगली गोष्ट आहे ना की आज अधिरा आपल्याला मोकळेपणाने सांगू शकतेय की ती नाही अजून तयार, ती मनात कुढत तर नाही राहिली आहे ना. प्रश्नच नाही मंदा. तुझा रोष पत्करून सुद्धा ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. कुटुंब म्हणून आपण तिच्या निर्णयाचं कौतुक करायला हवंय. आई, हे बघ, साधी गोष्ट आहे. आज आपण सगळ्यांनी मिळून अधिरावर जर का बाळासाठी प्रेशर आणलं तर तिची मानसिकता काय होईल अगं? कसं ते बाळ सुदृढपणे वाढेल? झाड जसं माती तयार असल्याशिवाय त्या जमिनीमध्ये बी रुजून घेत नाही ना, तसंच आहे ना. आता एखाद्या बीचं मोठंच्या मोठं झाड होण्यासाठी मुळात ती माती जर का तेवढी तयार नसेल तर ती ते बियाणं रुजू देते का? अगं, तसंच बाईच्या शरीराचं आहे. अरे पण आम्ही पण दिला ना मुलाला जन्म, त्रास सहन करून दिला ना. आम्हाला नाही कोणी विचारलं तुम्ही रेडी आहात का नाही आहात म्हणून. पण तुमच्या पिढीच्या बायकांना हे कोणी सांगितलंच नाही की असा विचार करण्याचं स्वातंत्र्य हे प्रत्येक बाईला आहे. तुमच्या जनरेशनला प्रत्येक वेळी आपल्या फॅमिलीच्या दबावाखाली किंवा समाजाच्या दबावाखाली मूल जन्माला घातलंच पाहिजे हे असंच वाटत आलं ना गं. पण आज तसं नाही राहिलंय आई, आणि हे खरंच तू समजून घे ना. आज सुदैवाने काळ बदललेला आहे, बायका त्यांचं मत ठामपणे मांडू शकतायत. आपण आता रोजचं आयुष्य सोपं करणारी टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट केली की नाही? मग फक्त मूल जन्माला घालण्याच्या बाबतीत आपण ठराविक विचारांना धरून का राहायचं? मी पुन्हा सांगते, अधिराची जर आई होण्याची इच्छा नसेल तर या घरात तिच्या इच्छेविरुद्ध काहीही होणार नाही. मुळात आई होणं ही सुखाची गोष्ट असायला हवी, सक्तीची नाही. आणि ती कुठे म्हणते, ती तुला बोलून दाखवते अगं की तिने एक आई व्हायचंच नाही असं नाही ठरवलंय. त्यामुळे जेव्हा कधी तिची रोहनची तयारी होईल तेव्हा आपण त्या निर्णयाचं छान स्वागतच करू ना. फक्त इतकंच, निर्णय सर्वस्वी फक्त तिच्या एकटीचा असणार. रे पण बास ना आता, थकले मी बोलून. हा बंद करूया का आपण आता? विषय झालं ना, संपलं, बास. आई, अगं अशा वादांमुळे ना घरातलं वातावरण बिघडतं आणि मुळात म्हणजे ना साध्य काहीच होत नाही. बस छान छान छान